गेल्या काही महिन्यांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारख्या मोठ्या लोककल्याणकारी उपक्रमांमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण असल्याचे बोलले जात आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते या योजनेमुळे इतर विकास कामांच्या निधी वितरणावर मर्यादा आल्या होत्या. याचा सर्वाधिक फटका विरोधी पक्षातील आमदारांना बसला होता. सत्ताधारी आमदारांना विशेष निधी मिळत असल्याने त्यांच्या क्षेत्रात कामे सुरू होती, मात्र निधी अभावी विरोधकांची मोठी कोंडी झाली होती. आता निधी प्राप्त झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्हावासियांच्या आणि विशेषतः लोकप्रतिनिधींच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अकोला जिल्ह्यातील आमदारांसाठीचा विकास निधी अखेर मोकळा झाला आहे. 2025 ते 2026 हे आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे 2 महिने शिल्लक असताना शासनाने 21 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे रखडलेल्या विकास कामांना आता गती मिळणार असली तरी अल्प कालावधीत हा निधी खर्च करण्याचे मोठे आव्हान सरकारी यंत्रणांपुढे उभे ठाकले आहे.